मला असं वाटतं जर इलेक्शन कमिशननी चर्चेला बोलवलं असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चेतूनच मार्ग निघतात. त्याच्यामुळे त्याची चर्चा व्हावी आणि चर्चा झाल्यावर जे काही सत्य आहे ते बाहेर येईल. पराभूत उमेदवार आहेत त्या जवळपास 30 ते 35 पराभूत उमेदवारांनी हायकोर्टात पिटिशन टाकले की अचानक पद्धतीने सगळी मतदानाच्या संख्येत जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तिथे प्रकाश आंबेडकर यांनी देखील याचिका टाकली आहे की 5 नंतर 76 लाख मतदान कसं वाढलेलं आहे. हे प्रश्न आहेत, त्याची चर्चा संसदेतही व्हावी म्हणजे पारदर्शक कारभार व्हावा आणि परत या घटना होऊ नये याच्यात पुढे चेक्स अँड बॅलन्सेस कसे होऊ शकतात ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि एकच चिंताजनक गोष्ट मला आता वाटते की जो डेटा 3 का 4 महिन्यातच डिस्ट्रॉय होणार आहे. या आजकालच्या जगात जिथे एवढे डेटा सेंटर्स आहेत प्लस क्लाउड सारखी यंत्रणा आहे, AIचं एवढं मोठं आज तंत्रज्ञानात एवढे क्रांती होतीये, त्याच्यामुळे डेटा स्टोअर करायला काय फार अडचण नाही आता. विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला आपल्या पक्षाच्या वतीनं सुद्धा अनेकांनी आक्षेप घेतलेले होते. अनेकांनी स्थानिक पातळीवर निवडणूक आयोगाला पत्र पाठवून त्यांच्या विधानसभा क्षेत्राची माहिती मागवलेली होती. आपल्या वतीनं या प्रकरणामध्ये काय कोर्टामध्ये जाण्याची भूमिका आहे, निवडणूक आयोगाकडे जाण्याची भूमिका आहे, नेमकी काय? एकतर आमच्या कोर्टात खूप केसेस चाललेल्या आहेत. म्हणजे एकतर आमची पक्षाची केस चालली आहे, सिंबलची केस चालली आहे, त्याच्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वेल्ह्यामध्ये जे पैसे सापडले ती केस चाललेली आहे. त्याच्यानंतर आमचे अनेक कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना असं वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला आणि डेटा ड्रिव्हन आहे, हा फक्त खोटा आरोप नाही आहे. अशा बऱ्याच केसेस आमच्या कोर्टात आता आहेत. मला वाटतं जी काही चर्चा व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि ती डेटा ड्रिव्हन असावी. त्याच्यामुळे जो काही डेटा दोन्ही बाजूचा असेल त्याच्यावर पारदर्शक चर्चा व्हावी. म्हणजे एकदा जे काय होईल त्या विषयाचा सोक्ष मोक्ष होऊन तो विषय कुठल्या पद्धतीने जाईल तो लॉजिकल कन्क्लुजनला गेला पाहिजे अशी माझी आग्रहाची भूमिका आहे. आणि जर मला असं वाटतं ते रिचेकिंग सारखं आहे, जर आपण पेपर व्यवस्थित लिहिला असेल तर आपल्याला रिचेकिंगला काहीच हरकत आहे ना द्यायला. राज्य सरकारने महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी प्रभाग रचना आहे त्यासाठी जवळपास आता महिनाभराची मुदतवाढ केलेली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई आणि राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता दिवाळीनंतर होणार असं चित्र पाहिलं. माझी इलेक्शन कमिशनला एवढीच विनम्र विनंती आहे की जे काय होईल ते पारदर्शकपणे व्हावं. म्हणजे जे वॉर्डची रचना आहे ती पारदर्शकपणे वन साईज फिट्स ऑल झाली पाहिजे. कुणाच्याही राजकीय मनमर्जीनी वॉर्ड होऊ नये. हे इलेक्शन आहे, हे पारदर्शकपणे संविधानाच्या नियम कायद्याप्रमाणे, कारण का हा देश कुठल्याही व्यक्तीच्या मनमर्जीनी चालता कामा नये, तो पारदर्शकपणे संविधानानेच चालला पाहिजे. त्यामुळे जे काही नियम कायदे आहेत ते सगळ्यांना समान, म्हणजे आमच्यापासून सगळ्यांना समानच असले पाहिजेत. आणि जी काही वॉर्ड रचना असेल त्याचा एक स्टँडर्डाइज फॉर्म्युला असला पाहिजे आणि त्याच फॉर्म्युलानी संपूर्ण राज्यात पारदर्शकपणे त्या झाल्या पाहिजे. मला काय आश्चर्य वाटत नाही. मी तुम्हाला ज्यावेळेस ऑर्डर आली तेव्हाच म्हणत होते की म्हणजे माझे तर सहकारी प्रशांत जगताप हे तर कधीपासून म्हणतात की पुढच्या वर्षीशिवाय इलेक्शन होणार नाही. त्यामुळे मला काय आश्चर्य ह्याच्यात वाटत नाही. तुम्ही आमच्या दरवेळी 6 महिन्याच्या प्रेस कॉन्फरन्सेस काढून बघा. आम्ही जे आरोप मी म्हणणार नाही, जे स्पष्टपणे आम्ही भूमिका मांडलेली आहे ती भूमिका 6 महिन्यांनी खरी होती. राज्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा विषय सुरू आहे तो म्हणजे हिंदी भाषा जी आहे ती 1ल्या ते 4थ्या वर्गामध्ये शिकवण्याच्या सक्तीला ठेवली. खरं तर सरकारला सक्ती हा शब्द वगळला जरी असला तरी त्याला बगल देऊन पुन्हा ती लागू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मनसेनं केला. मला असं वाटतं आज कॅबिनेट आहे. मला असं वाटतं काली एक चर्चा वर्षा बंगल्यावर झाली असं आज वर्तमानपत्रातही आले आणि तुमच्याही चॅनल्समध्ये दाखवलं. शिक्षण
हा अतिशय गंभीर विषय आहे. ती काय फक्त बातमी किंवा एक विषय ज्याच्यावर आम्ही विरोधक आहोत म्हणून आम्ही टीका करत बसावा असा नाही. हा अतिशय गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसी हे शिक्षण सोपं करण्यासाठी होती, अवघड नाही. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, डिव्हर्सिटी इन एज्युकेशन, असे अनेक नवीन ज्या घटना आहेत. मग स्कॅन्डिनेव्हियामध्ये असलेलं शिक्षण असेल, अनेक परदेशातले मॉडेल असतील, काही भारतातले यशस्वी मॉडेल, म्हणजे अनेक जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ज्याच्याकडे अतिशय चांगले यशस्वी मॉडेल्स आहेत. तर का नाही त्या सगळ्या प्रक्रियेतून ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस असतील त्या सगळ्या घ्याव्या आणि त्या पद्धतीने शिक्षण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हा निर्णय घ्यावा. याच्यात आम्ही सगळे शिक्षण तज्ज्ञ नाही, शिक्षण तज्ज्ञांना घ्या. आणि मी स्वतः SSC मध्ये शिकलेले आहे, तर 2 भाषा या SSC मध्ये आहेत, 1ली ते 4थी. ह्याच्यात बदल आणण्याचं कारण काय? त्याला काहीतरी डेटा एव्हिडन्स पाहिजे ना. आता कुणाची मनमर्जी लागली म्हणून चला आता हे बदला, असं होत नाही. आणि मला एक चिंता वाटते, ज्याबद्दल मी माननीय दादा भुसेजींना वेळही मागितली आहे, की एका वर्तमानपत्रात अशी बातमी आली होती की हे 3री भाषा जी शिकवणार आहे त्याच्यामुळे जो फायनान्शियल लोड येणार आहे, त्याच्यामुळे स्पोर्ट्स आणि ड्रॉइंग टीचर हे कमी करणार आहे, असं वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे. त्याच्यामुळे जरूर त्यांना जे काही निर्णय घ्यायचा आहे ते घ्यावा, पण नवीन काही बदल करत असताना तुम्ही स्पोर्ट्स टीचर आणि ड्रॉइंग टीचर जर कमी करणार असाल तर हा योग्य नाही. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी मी क्लॅरिफिकेशन मागण्यासाठी दादा भुसेंची वेळ मागितली. आदरणीय पवारसाहेब परवा ऑलरेडी त्याच्यावर बोललेले आहेत. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे, कशाची अशा पद्धतीची सक्ती करणं अयोग्य आहे. पालक ठरवतील त्यांच्या मुलांना कशी सक्ती द्यायची, सरकार नाही ठरवणार कशाची सक्ती करायची. चांगली गोष्ट आहे. जे कोणी लोकांनी मतदान केलंय त्या पॅनेलला शुभेच्छा. असेल ना, मी एवढं सहकार चळवळीच्या इलेक्शनमध्ये आम्ही एवढं लक्ष घालत नाही हो. जे पॅनल निवडून येतं त्याला ताकदीने आम्ही मदत करतो संपूर्ण महाराष्ट्रात. या प्रकरणामध्ये सरकार म्हणजे हिंदी भाषेच्या सक्तीच्या प्रकरणामध्ये सरकार एक पाऊल मागे गेल्यासारखं वाटतंय का? कारण काल पंचायतीच्या बैठकीमध्ये आत्ता शासन म्हणत आहे की आम्ही ज्या ज्या लोकांचा विरोध आहे त्या सगळ्यांची चर्चा करू आणि त्यानंतरच अंतिम निर्णय करू. आधी नोटिफिकेशन काढायचं, पुस्तकं छापायची आणि मग म्हणायचं की आम्ही चर्चा करतो. मी शिक्षणाला खूप सिरियसली घेते. त्याच्यात राजकारण पक्ष याची मतांपेक्षा तज्ज्ञांची काय मतं आहेत, कारण का ह्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तो काय कुणाच्या तरी इलेक्शनमध्ये मी अडकत नाही. आणि माझं स्वतःचं मत आहे, सरकार कुणाचंही असू दे, काही विषय आहेत ज्याच्यात राजकारण आणू नये आणि तज्ज्ञांनी त्याच्यात त्यांचं मार्गदर्शन कुठल्याही सरकारने घ्यावं. काल अंकुश काकडेंनी ह्याच्यात पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. कॅबिनेट बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सगळ्या मंत्र्यांना आयपॅड देण्यात आले होते. आता पहिली ही कॅबिनेट पार पडलेली आहे. तुम्ही कसं बघता राज्यांनी टाकलेल्या या पावसावर? आय डोंट हॅव अ व्ह्यू. कशी आता कॅबिनेट घ्यायची तो माननीय मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे. काळजी घेतली आहे सरकारने. पार्लमेंट तर किती वर्ष झालं आम्ही आहोत. ई पार्लमेंट किती वर्ष झाले आम्ही आहोत. आमचं आता अटेंडन्स, आमचं सगळं पार्लमेंटमध्ये गेले अनेक वर्ष आमचं ई पार्लमेंट आहे. पार्ट ऑफ डेव्हलपमेंट.